गणपती बाप्पा मोरया. देवाघरचा न्याय कसा असतो बघा, आणि गणपती बाप्पाची हुशारी बघा. अशीच आपणच एक गोष्ट बघायची, कथा बघायची गणेशाची. काशी क्षेत्रामध्ये अनेक देवळं असतात आणि त्या देवळांमध्ये एक शंकराचं देऊळ, आणि तिथे भिकंभट नावाचे एक ब्राह्मण दररोज त्या शंकराचं पूजन करायला जात असत. आणि मग त्या शंकराच्या पुढे जे काही किडूक मिडूक येतील, कधी तांदूळ येतील, कधी गूळ येईल वगैरे, असं जे काही असेल ते घरी जाऊन घेऊन जात असत, आणि त्याच्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. असं होता 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 अहो ते काही उत्पन्न होतं का? कधी कधी ह्या भिकंभटांना कुटुंबाला पोसायचंय म्हणून स्वतःला उपाशी राहायला लागत असे. कधी पत्नी आणि ते उपाशी राहत असत. असे बरीच वर्ष, म्हणजे जवळजवळ 7 वर्ष झाली. आणि एक दिवस मात्र पूजा करताना भिकंभट शंकराला प्रार्थना करून त्याच्या पिंडीवरती मस्तक ठेवतायत आणि म्हणतायत की, हे भगवान शंकरा, मी गेली 7 वर्ष तुमची मनोभावे पूजा करतोय, पण माझं कुटुंब पोसलं जाईल एवढं सुद्धा मला उत्पन्न मिळत नाही. मी काय करू? आणि हे तुम्ही तुमच्या भक्तांवरती नेहमीच लवकर प्रसन्न होतात, मग तू मला कधी सुखाचे दिवस दाखवणार? अशी मनापासनं तळमळून प्रार्थना हे भिकंभट करतायत. आणि शंकरांना खरोखर दया आली. आणि शंकराच्या देवळामध्ये बाहेर गणेश असतो. त्या गणेशाला शंकर भगवान सांगतायत की 2 दिवसाच्या आत ह्या भिकंभटांना 1,00,000 रुपयाची देण्याची तरतूद तुला करायची. गणपती म्हणतो, आज्ञाप्रमाण पिताश्री, आज्ञाप्रमाण. आता शंकर आणि गणपती ह्यांचा जो संवाद आहे तो देवळात येणारे एक बालाजी शेठ म्हणून ते ऐकतात. आता त्यांना असं कळतं की 2 दिवसात या भिकंभट्याला 1,00,000 रुपये मिळणार, मग ते आपल्याला मिळायला पाहिजे. आणि म्हणून तो काय करतो, व्यापारी शेवटी त्याचा व्यापारीपणा उफाळून आला आणि तो मनाशी विचार करतो आणि भिकंभटांकडे जातो. रात्री आपल्या जवळचे 50,000 त्याला देतो आणि सांगतो की 2 दिवसात तुला जे काही पैसे पाकिट मिळेल पैशाचं ते तू मला द्यायचेस. आता ह्यातली काहीच गोष्ट भिकंभटांना माहिती नाही, पण भोळा भाव असणारे भिकंभट यांना मात्र मनात अशी हे झाली की आपण भगवान शंकरांना प्रार्थना करताच त्यांनी लगेच आपल्याला 50,000 दिले, म्हणून भगवान शंकरांचे ते ऋण मानतायत. भगवंता, खरंच तू इतका भक्तांवरती दया करणारा आहेस का? आणि